नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा मित्रांनो, काल रात्री म्हणजे खूप उशिरा तलाठी परीक्षेचा निकाल लागला आणि यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगले म्हणजे मार्क्स मिळाले होते. त्यांना होप्स सुद्धा होत्या की माझं सिलेक्शन होईल. असेच एक आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत सागर कारवा सर, जे वाशिम जिल्ह्यातून आहेत आणि त्यांची नुकतीच अकोला जिल्ह्यामधून तलाठीसाठी निवड झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा व्हिडिओ घेण्याच्या मागे खास प्रयोजन असं आहे की जे लोक आहेत, बरेच आज बाहेर गोंधळ काय चालू आहे वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा या सगळ्या याच्यामधून आज एक प्रामाणिकपणे निवड झालेली व्यक्ती आपल्या समोर आहे आणि नक्कीच या ऑनलाईन परीक्षेमधून यश मिळवलेलं आहे. तर हा जो प्रवास आहे, इवन दो एमपीएससी ला सुरुवात केल्याच्या नंतर कंटिन्यू अविरतपणे अभ्यास करून आपल्या पदरी कुठेतरी यश मिळवून घेणे आणि मिळवणे यासाठीचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे, संघर्ष आहे, तर नक्कीच आपल्याला तो ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आहे. सागर कारवा सर यांनी 2019 पासून एमपीएससीच्या परीक्षेला सुरुवात केली आणि आज तब्बल 4 वर्षाच्या नंतर त्यांचा जो प्रवास आहे त्याला कुठेतरी एक छोटासा थांबा लागलेला आहे. नक्कीच हा प्रवास या ठिकाणी थांबणार नाहीये. तर जो प्रवास चालू आहे एमपीएससी साठी, तर चांगली पोस्ट घेऊनच तो त्या ठिकाणी समाप्त होणार आहे. परंतु एक थांबा लागला आणि जे काही आतापर्यंतचं मनावरचं बर्डन होतं, प्रेशर होतं, तर ते कुठेतरी नक्कीच रिलीज झालेलं आहे. तर जो काही संघर्ष आहे, कारण एक ग्रामीण पार्श्वभूमी असलेला हा तरुण आहे ज्यांनी या सध्याच्या ऑनलाईन परीक्षेमधून एक चांगलं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. तर आपण त्यांचा जो प्रवास आहे, जो संघर्ष आहे, तर त्यांच्या शब्दात ऐकूया सागर कारवा सर. थँक्यू गणेश सर. आपले द ग्रो अकॅडमी, नमस्कार. आपले द ग्रो अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. माझे नाव आहे सागर संतोष करवा. मी वाशिम जिल्ह्यामधून आहे आणि माझी सध्या काल 12 वाजता आपला जो तलाठीचा निकाल लागला त्यामध्ये माझे अकोला तलाठीमध्ये सिलेक्शन झालेले आहे. हा प्रवास जो आहे माझा तलाठीचा, तो खूप खडतर राहिलेला आहे, कारण की मी याच्या अगोदर 2019 पासून एमपीएससीची तयारी करत आहे. त्याप्रमाणे जो मी तयारी करत होतो त्यामध्ये मला 2019 पासून खूप प्रयत्न करावा लागले. प्रयत्न असे की त्यामध्ये मला खूप मेन्स बी दिल्या. मी मेन्समध्ये फेल बी झालो आणि मेन्समध्ये काही थोड्या थोड्या मार्कांनी बी कटलो. तर त्यामध्ये मला खूप अपयश आले. पण आज जे काही होईना, मला आता 4 वर्ष होत आहे मी एमपीएससीची तयारी करत आहे आणि सरळ सेवा बी एक्झामची तयारी करत होतो सोबत सोबत. तर मला 4 वर्षांनी का होईना, पण माझे तलाठीमध्ये आज इतकी आनंद झाला आहे माझा की खूप गगनात मावेनासे झालेला आहे आणि तलाठीमध्ये माझे सिलेक्शन झालेले आहे. हे जे माझं जे सक्सेस आहे, हे मी माझ्या आई वडिलांना अर्पण करू इच्छितो, कारण की त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट आणि माझ्यासाठी स्वप्न पाहिले होते आणि त्यामध्ये माझा भाऊ, माझी ताई यांनी मला खूप मदत केलेली आहे. हा जो माझा संघर्ष राहिलेला आहे, हा मी जेव्हा तलाठी एक्झाम म्हणजे एमपीएससीची तयारी करत होतो त्यावेळेस असं वाटते की आपल्याला होत नाही, थोडासा टाइम लागतो. कसं आहे, ही एक्झाम जी आहे एमपीएससी, ही यामध्ये खूप टाइम लागत असतो. थोड्या वेळा टायमाने थोडा थोडा होतो, माणूस समोर जात असतो. त्यामध्येच आपल्या सरळ सेवाच्या एक्झाम निघत असतात. आपला कसा आहे, एमपीएससीचा जो एक्झामचा जो सिलेबस आहे तो कुठे ना कुठे कामा आपल्याला पडत असतो. तर त्या एमपीएससीच्या सिलेबसने मला खूप अशी माझे जे अभ्यासाचा जो दृष्टिकोन आहे तो खूप बदललेला आहे आणि माझा आजचा तलाठीचा निकाल लागलेला आहे. जेव्हा आपला तलाठीचा निकाल आला त्यावेळेस त्याच्या अगोदर जी परिस्थिती होती, आज जी परिस्थिती आहे, खूप खूप गॅस्ट्रिक चेंज आहे याच्यामध्ये. कारण की जेव्हा माझा तलाठीचा रिझल्ट नव्हता त्याच्या अगोदर मला कोणी ओळखत नव्हतं. हे तर सगळ्यांना माहिती आहे, कारण की जेव्हा काहीच नसते तेव्हा कोणीच आपल्याजवळ कोणी नसते आणि जेव्हा असते, जेव्हा सिलेक्शन होते, तेव्हा सगळेजण आपल्याला फोन करतात, बोलतात की तुझं सिलेक्शन झालंय, हे झालंय. तर हा खूप फरक पडतो. तर संत कबीर असेच म्हणतात की थोडा म्हणजे टाइम जास्त लागला, म्हणजे म्हणतात ते संत कबीर म्हणतात, धीरे धीरे रे म्हणा, धीरे सब कुछ होय, माली सिंचे सोगडा, ऋतू आहे फल होय. म्हणजे आपण थोडं थोडं करत धीरे धीरे मनानं सगळं केलं पाहिजे आणि एक दिवस असा येतो जेव्हा जो माली जो 100 घडे बनवतो आणि त्याचा जो वृक्ष होतो
तो आपल्याला फलदायी होतो. तर हा माझा संघर्ष होता. माझा संघर्ष खूप असा खडतर आलेला होता. मला सरांच्या टेस्ट सिरीजमुळे मी खूप फायदा झालेला आहे. मी त्यांची टेस्ट सिरीज जी जॉईन केली होती मागच्या वर्षी जॉईन केली होती 1-1.5 वर्षापूर्वी. तर त्या टेस्ट सिरीजमुळे माझे मराठी, इंग्लिश, GK GHचे क्वेश्चन आणि तो माझा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन मी बदलला. कारण की सरांच्या टेस्ट सिरीजमुळे मला खूप फायदा झालेला आहे. ओके. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कधीही प्रयत्न सोडू नका. कारण की प्रयत्न माणसाला समोर काही ना काही देत असतो आणि कोणत्या स्वरूपात येत असतो काही सांगता येत नसते. कारण की म्हणून आपली तयारी हे चालू ठेवा. वर्ष लागतात, एज इज डज नॉट मॅटर. कारण की आजकाल आपण बघतो जे आपले मोठे मोठे ऍक्टर आहेत ते 65 म्हणजे 55व्या वर्षी आपले हे करतात, डेब्यू करतात फिल्ममध्ये. तर ते आपण बघून जसं की एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की ते आपले व्हायरस सर आहेत ना आपले 3 इडियट मधले, त्यांचं एक्झाम्पल बघा तुम्ही. ते त्यांनी 55व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर असं नाही की एज डज नॉट मॅटर. म्हणून मला 29 वर्ष झालेले आहे. तरी पण मी प्रयत्न करत होतो. 4 वर्षापासून माझं 4 वर्ष खूप हे गेलेले आहे आणि 4 वर्षापासून मी मेहनत करत गेलो. असे लोकांचे हे बी आलाय की करू नको MPSC, कशाला करतोस, फालतू टाइम घालत आहेस, त्यापेक्षा तू नोकरी कर, नोकरीमध्ये जा, पैसे कमव, आई वडिलांना मदत कर. पण मी ठरवलं होतं की आपल्याला MPSC करायचं आणि गव्हर्नमेंट जॉबच घ्यायची. तर त्यामुळे मला याचा गव्हर्नमेंट जॉबचा खूप फायदा झालेला आहे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला की प्रयत्न सोडू नका. कारण की प्रयत्न केल्यावर माणसाला यश मिळत असतो. म्हणतात ना सबर का फल मीठा होता है. ओके. तर हा माझा संघर्ष होता. संघर्ष करत राहा. म्हणतात ना संघर्षावर 2 लाईनी बोलू शकतो मी. हमारा संघर्ष हमी को पता है, बर्बाद हुआ वर्ष हमी को पता है. लोग कहते हैं कैसे नहीं हुआ सिलेक्शन, बस हमी को पता है. थँक्यू दोस्तों. तुमचं धन्यवाद. तर द ग्रो अकॅडमी चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि छोट्या छोट्या व्हिडिओंना पाहत राहा. गणेश सरांचे धन्यवाद सर. थँक्यू.